मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं होतं। ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेचे फोटो समोर आलेले आहेत। फोटो पाहून अवघा महाराष्ट्र शून्य झालाय। भावाच्या हत्येच्या वेळचे फोटो पाहून धनंजय देशमुख ढसाढसा रडायला लागले। फक्त भाऊच नाही तर अख्खा महाराष्ट्र हे फोटो पाहून भावुक झालेला दिसतोय। एखाद्या राक्षसाला सुद्धा पाजर फुटावे असे हे फोटो आहेत। इतक्या क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलचे पुरावे पहिल्यांदाच समोर आलेत। यात 15 व्हिडिओ आणि 8 फोटोचा समावेश आहे। या प्रकरणावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। जे आता समोर आले आहे ते खूप भयानक आहे। मी तुटून गेलोय, 85 दिवस झालेले आहेत, आता काय व्यक्त व्हायचं, हे सगळं पाहून मला टेन्शन येतंय। मी माझ्या लेकरांना आता काय सांगू, खूप त्रास होत आहे असं म्हणत धनंजय देशमुख ढसाढसा रडू लागले। संबंधित फोटो हे मन विचलित करणारे आहे। त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाजात आक्रोश निर्माण झाला आहे। याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली।